उल्हासनगर कैंप नंबर 4 के महात्मा फुले नगर में रात के समय कुछ अज्ञात नशे में धुत युवकों ने नागरिकों और उनके घरों पर पथराव किया। इस घटना में 10 से 12 घरों को नुकसान पहुंचा है। पिछले 10 से 15 दिनों से इन नशेड़ियों के उत्पात के कारण स्थानीय लोग बेहद परेशान हैं। इस संबंध में विट्ठलवाड़ी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराने के बावजूद पुलिस की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई है, ऐसा स्थानीय नागरिकों का कहना है। महात्मा फुले नगर यह प्रभाग पूर्व महापौर लीलाबाई आषाढ़ के अंतर्गत आता है। रात के समय कुछ अज्ञात नशे में धुत युवक नागरिकों और उनके घरों पर पथराव करते हैं। दरवाजे खटखटाना, दीवारों पर अश्लील चित्र बनाना, पेट्रोल चोरी करना, खिड़कियों के शीशे तोड़ना जैसे कृत्य इस इलाके में लगातार हो रहे हैं। इसके कारण यहाँ के नागरिक इन नशेड़ियों से परेशान हैं और इनका स्थायी समाधान करने की मांग कर रहे हैं। माझं संजय सोनवणे नाव आहे। मी महात्मा फुले नगरमध्ये राहतो आहे। इथं रात्री अज्ञात व्यक्तींनी दरवाजावरती आणि खिडकीच्या काचा तोडलेल्या, दरवाजे ठोकतायत रात्रीच्या वेळेस आणि गाडीच्या सीटा फाडतायत, पेट्रोल चोरी करतायत। ते टोळके एरियामधले आहेत, पण ते आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेली आहे। ते सांगतायत की इथं मार्शल बीट येणार आहे, तपास करून जाणार आहे, नंतर तुम्हाला काय ते कारवाई होईल, पण अजूनपर्यंत कोणी इथं आलेलं नाही आहे। आणि जर हे जर पोलीस प्रशासन जर असं दुर्लक्ष करत असेल तर इथं जीवात हानी होऊ शकते, याची जबाबदारी पोलीस प्रशासन राहणार आहे। इथं कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो। इथं नाही म्हटलं तरी 10-12 जणांचं घरांचं नुकसान झालेलं आहे। रात्री बेरात्री हे कोणाचे दरवाजे ठोकतायत, काचा तोडतायत, गल्ल्यांमध्ये फिरतायत, पण आमची मजबुरी अशी झालेली आहे की आमच्याकडे पुरावा नाही की तोच व्यक्ती आहे म्हणून, पण आहेत ते एरियामधलेच, बाहेरचा व्यक्ती तर कोणी येऊ शकत नाही, एवढी 100% आहे। पण पोलीस प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं आणि इथं एरियामध्ये क्राईम होत चाललेला आहे, याच्यावर पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि इथं जर पोलीस प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर इथं कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो। रात्री बेरात्री 2-2:30 वाजता 3 वाजता ही मुलं इथं फिरत असतात, यांना काही कामं नसताना। आणि तुमच्या चॅनलच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या घरच्यांना ही जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुलांना सांभाळून ठेवा। उद्या जर काही इथं एरियामध्ये कम जास्त झालं तर ही सर्व जबाबदारी तुमच्या मुलांच्या नावावर पाडल्या जाईल बिल। हे कृपया तुम्ही तुमच्या आईवडिलांना व तुमच्या त्या मुलांनी, जे मुलं रात्रीच्या एरियामधले फिरतायत त्यांनी त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी आणि त्यांची जबाबदारी स्वीकारावी। मी शांताराम दाभाडे, इथं पूर्वी मी समाजसेवक असल्या कारणाने आता मी थोड्या दिवसाकरिता बाहेर गेलो होतो आणि आता मला माहिती पडलं, मी गावावरून इथं आलो, माहिती पडलं की एरियामध्ये पोरं जे धतिंग करायला लागलेत, त्यांच्या आईवडिलांना यांना तर मी सूचना पण दिल्यात की बाबा पोरांना तुमच्या सांभाळा, ते एरियामध्ये असे कामं आतापर्यंत झालेले नाहीत, याच्यापुढं पण असे कामं व्हायला नाही पाहिजेत, सांभाळा। कारण आज 10-15 लोकांचं नुकसान झालेलं आहे। हे लोक माझ्याकडे पण बिचारे आले, त्यांनी सांगितलं, मी पण संजू सोनवणेला सांगितलं की बाबा जाऊन पहिले पोलीस कंप्लेंट कर, नंतर नगरसेवकाशी संपर्क केला आम्ही। आता साहेबाची ना आमची भेटगाठ झाली नाही, त्याच्यापुढं बी या लोकांनी कुठले असे कारनामे करू नाही, असं पोलिसांनी यांची ठाम यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। आमची एवढी इच्छा आहे, बस एवढीच इच्छा। माझं नाव शीला तायडे। 2 वर्षापूर्वी माझ्या घरावर, माझ्या खिडकीवर असे दगड आले होते आणि माझे मुलं असे झोपलेले होते बेडवर आणि जो असं काचाने असे दगड फेकून दिले की आमच्या उशीवर, आमच्या तोंडावर। आम्ही वाचलो, माझे पोरं मेन वाचले, ते मेन आहे, माहिती आहे का। आम्ही कसं वाचलं, माझे पोरं कसे वाचले आम्हाला माहिती आहे। 2 वर्ष निघून गेले, परत त्यांनी आता 8 दिवस अगोदर त्यांनी दगड मारायला सुरुवात केली, पण ते दगड मिस होऊन सैनिक खाली पडत होते, पण 4था दगड शेवटी लागला, खिडकी परत फुटून गेली आमची। म्हणजे 2 वर्षापूर्वी एक खिडकी फुटली होती, आता 8 दिवस दुसरी खिडकी फुटून गेली आणि मेन ते फुटलं तर फुटलं, पण आम्हाला नुकसान होतंय ना। ही जी मुलं हे कोण आहेत तुम्हाला काय माहिती आहे, त्यांचं नाव वगैरे? हे बघा, आता जो फुटली होती ना, आता 8 दिवसाच्या, तर ते बाजूचा एक मुलगा आहे ना, तर मी 2 दिवस झाले ना, दगड येऊ राहिले आमच्या बाल्कनीमध्ये दगड येऊ राहिले, तर 2 दिवस मी काय केलं, म्हटलं कोण मारते दगड, कोण मारते, मी बघते। तर मी बघितलं तर आमचा बाजूचा मुलगा आहे ना, पप्पू शिंदे म्हणून त्याचा मुलगा आहे, तर त्याला बघितलं मी दगड मारताना। मग मी पोलिसाला फोन केला, पोलिस आले, पोलिस त्यांना घेऊन गेले। मग त्याला काय पोलिसांनी काय धमकी दिली, काय दिले, पण तोच होता, मी ते बघितलं होतं। आता
मग त्यानंतर माझ्या घरी आता दगड हे झाले, मीच झाले. पण परत काय झालं, माझा ड्रम बघितला ना, ड्रमाला आहे ना असं कोयते मारले म्हणजे आमचं बाहेरचं नुकसान करतात ते. आणि आमचं दुकान बंद असलं ना, दुकानाला सेटरला असे लाथा मारतात ते, नाही तर काही ना काही करून चालले जातात ते. हे असं चालू आहे. 30-40-50 वर्ष झाले आम्हाला इथं राहून. आता लहानच्या मोठं आम्ही एरियामध्ये झालो तेव्हा लोक असे नव्हते. आता हे रात्रीच्या वेळेला एवढा आतंक होतो. कुणाच्या गाड्या जरी उभ्या केल्या तर गाड्यांच्या सीटा फाडतील, कुणाच्या वायरी कापतील, कुणाच्या घरावर दगडं मारतील, कोणची मुलगी गेली सिट्या मारतील, भांडायला गेलं का त्यांची माणसं घरातली 4-4, 5-5 बेगुन्हा कुणाला पण येऊन मग मारामारी करायचं. मग तेच कंप्लेंट पोलीस स्टेशनला जायचं. मग आम्ही विठ्ठलवाडीमध्ये बऱ्याच वेळा आम्ही कंप्लेंट नोंद केली, बाबा इथं तुम्ही हे करा, लक्ष द्या, इथं असं रात्रीच्या वेळेला आतंक होतो. पोरं काहीच ऐकत नाही. बरं यांचे कामं नाही, धंदे नाही. रात्रीच्या वेळेला 2:30-12 वाजता यांचे काय कामं असतात, रात्रीचं फिरणं गल्लीमध्ये. मग दगड मारणं, मग मारायला गेला आणि असे पोस्टर काढतात भिंतीवर, घाण पोस्टर लिहतात खडूनी, घाणेरडं चित्र दाखवतात. बोलायला गेलं मग ते लोक काय बोलतात, आमची मुलं थोडी असे करणार. बघा आता एरियामधले नाही तर काय बाहेरचे येतील का? आता असे मुलं आहेत, हे रात्रीच्या आम्हाला बंदीच पाहिजे. रात्री आम्हाला असे मुलं पाहिजे नाही. जे राऊंड अप पाहिजे आम्हाला पोलिसांचा. आणि हे रात्रीच्या वेळेला त्यांची इन्क्वायरी करायची की एवढं रात्रीचं तुमचं काय काम आहे, एवढं करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. आमचं एवढं